इशारा देऊ इच्छितो की सरकारने त्यांच्यावरती किती दडपण कोणी आणण्याचा प्रयत्न केला तरी त्यांच्या दडपणाला बळी पडू नये आणि आमच्या आरक्षणाला धक्का लावू नये. 54 लाख या आकड्यामुळे मराठा समाज आणि ओबीसी समाज दोन्ही समाजाची दिशाभूल. मनोज जरांगे यांच्यासह निघालेला मराठा समाजाचा मोर्चा पुणे जिल्ह्यात दाखल झालाय. ओबीसींमधून आरक्षणाशिवाय माघार नाही असा निर्धारच जरांगे यांनी केलाय. दुसरीकडे सापडलेल्या 54 लाख कुणबी नोंदींना प्रमाणपत्र देण्यासाठी सरकारने आता युद्ध पातळीवर कारवाई सुरू केली आहे. तर मराठा समाजाचं शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक मागासलेपण तपासण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगाने आता तातडीने मोहीम सुरू केली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर ओबीसी महासंघाने आता सरकारला काही सवाल विचारलेत. आजच्या घडीला सुद्धा या देशामध्ये, या राज्यामध्ये जे वातावरण निर्मिती केलेली आहे त्यामुळे पुन्हा हा ओबीसी समाज कुठंतरी संभ्रमात आलेला आहे, दहशतीत आलेला असं म्हटलं तर वावगं होणार नाही. कारण वारंवार आंदोलनकर्त्यांकडनं सतत मागणी होत आहे की आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय परतणार नाही, मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण घेतल्याशिवाय शांत बसणार नाही, सरसकट कुणब्यांचे प्रमाणपत्र देणार घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही. आम्हाला सरकारने लिहून दिलं, पण त्या दबावाखाली सरकार येऊ शकते का ही शंका पुन्हा आमच्या ओबीसी समाजाच्या मनामध्ये निर्माण झाली. 54 लाख या आकड्यामुळे मराठा समाज आणि ओबीसी समाज दोन्ही समाजाची दिशाभूल होते. एका बाजूला मराठा समाजाचे लोक खुश आहेत की आमच्या 54 लाख नोंदी सापडल्या, आणि दुसऱ्या बाजूला मराठा समाजा संभ्रमात खरंच या नवीन नोंदी आहे की जुन्या नोंदी. आणि म्हणून ही बाब सरकारने क्लिअर करणं फार गरजेचं आहे. एवढंच नाही तर 54 लाख नोंदी सापडल्या असल्याचा दावा केला जात आहे, पण त्यातील तांत्रिक बाबींची पूर्तता सरकारने केली आहे का असा सवालही ओबीसी महासंघाने विचारलाय. त्याचबरोबर सरकारने सुरू केलेल्या मराठा समाजाच्या सर्वेक्षणाच्या पद्धतीवरही ओबीसी महासंघाने आक्षेप घेतलाय की इथे सर्वे करताना मराठा समाज आणि ओपन कॅटेगरीचा सर्वे ते करणार आहे, आणि आम्ही जे SC ST ओबीसी आहोत यांची फक्त नोंद घेणार. म्हणजे त्यांना SC ST ओबीसी ओपन मराठा सर्वेच्या घरी जायचं आहे. मग हे जात असताना कोणत्या घरी जायचं याचं कॅटेगरीशन सरकारने काय ठरवलं ते काय डिक्लेअर केलेलं नाही. पण याच्यामध्ये व्हायला पाहिजे अतिश्रीमंत, कमी श्रीमंत, मध्यमवर्गीय, बिलो पॉवर्टी लाईन, बिलो या सर्व प्रकारच्या लोकांचं सर्वेक्षण होईल. तेव्हाच एक्झॅक्ट एखादी जात किंवा एखादा समाज मागासला आहे की आम्हा नाही हे सिद्ध होईल. आणि म्हणून हे सर्वेक्षण करताना सरकारने ज्या 54 लाख नोंदी सापडल्या त्या 54 लाख लोकांचं सुद्धा सर्वेक्षण करावं, त्यांच्या घरी टीम पाठवाव्या आणि त्यांच्यापैकी किती लोकांकडे प्रमाणपत्र ऑलरेडी आहे आणि ओबीसीचा लाभ घेत आहेत हे सुद्धा हा आकडा सरकारने जाहीर करावा, जेणेकरून ओबीसी समाजामध्ये असलेला संभ्रम हा दूर होईल. जरांगे सरकारवर दबाव टाकत असल्याचा आरोप ओबीसी महासंघाने केलाय. तिकडे सरकार म्हणतंय ओबीसी आरक्षणाला धक्का लावणार नाही. त्यामुळे सध्या मराठा आरक्षणाबाबत संभ्रम निर्माण झालाय, आणि हा संभ्रम सरकार कसा दूर करणार हाच प्रश्न सध्या चर्चेत आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.